सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शेखर, इंद्राणी आणि अद्वैत नेत्रा आणि अस्तिकाबद्दलच बोलत असतात आणि त्यावेळी इंद्राणी म्हणते की आत्ता आपल्यासोबत नेत्रा असायला हवी होती. तिने नक्कीच या सगळ्यातून काही ना काही मार्ग काढला असता आणि विरोचकाचा हा डाव उधळून लावला असता. आणि त्याच वेळी खरी नेत्रा त्या ठिकाणी येते आणि ती इंद्राणीला म्हणते की आत्ता मी अजूनही तुमच्या सोबत आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आणि मग ती शेखरकडे जात म्हणते की बाबा, मी खरंच नेत्रा आहे. माझ्या आयुष्यात सगळ्यात आधी तुम्ही आला होता ना, मग तुम्ही सुद्धा मला का ओळखू शकत नाही? मात्र त्यावर शेखर काही उत्तर न देता खाली मान घालतो. त्यामुळे मग नेत्रा अद्वैतकडे जाते. ती रडतच अद्वैतला सांगत असते की साहेब, मीच तुमची नेत्रा आहे. एकेकाळी आपण दोघे काही न बोलता एकमेकांच्या मनातील ओळखत होतो, मग आता मी समोर असूनही तुम्ही मला का नाही ओळखते? मात्र नेत्राच्या या प्रश्नाचं उत्तर अद्वैतकडेही नसतं. तो काहीच उत्तर न देता फक्त तिच्याकडे एकटक बघत राहतो. आणि त्यामुळे नेत्रा तिचे डोळे पुसत म्हणते की ठीक आहे, मला तुमची अवस्था समजतीये. आणि आता तर त्या अस्तिकाने गरुडदेवांची आरती म्हटल्यामुळे नेत्रा कोण आणि अस्तिका कोण हे ओळखणं तुमच्यासाठी खूप अवघड झाले, हे कळतंय मला. पण काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. आणि या सगळ्यातून मार्ग काढण्याचा एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे आपण वावोशीला त्रिनयना देवी आईच्या मंदिरात जाणं. आणि ते ऐकून या तिघांनाही आश्चर्य वाटतं. तर नेत्रा त्यांना सांगते की आता देवी आईच्या पायाशीच ठरेल नेत्रा कोण आणि अस्तिका कोण ते. आणि नेत्राचं हे म्हणणं सगळ्यांनाच पटतं. पण अस्तिका हे सगळं काही बाहेरून ऐकत असते आणि ती खूप घाबरते आणि लगेच रुपालीकडे जाते. ती रुपालीला सांगते की यांनी सगळ्यांनी वावोशीला त्रिनयनेच्या मंदिरात जायचं ठरवलं आहे. आणि ते ऐकून रुपालीला सुद्धा धक्काच बसतो. ती विचारते, पण मंदिरात जाऊन नक्की काय करणार आहेत ते? त्यावर अस्तिका म्हणते की त्याबद्दल मला काही माहिती नाही, मात्र मी त्या मंदिरात नाही जाऊ शकत. आपण यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. आणि त्यावर रुपाली विचार करत म्हणते की सध्या जे सुरू आहे ते तसंच सुरू राहू दे, तू तुझं काम व्यवस्थितपणे कर, मात्र जास्त सावध राहा. पुढे काय करायचं ते मी ठरवते. आपण असं काहीतरी करूया जेणेकरून या लोकांनी त्या नेत्राचं काही ऐकायलाच नको. आणि मग ती अस्तिकाला सांगते की तू घाबरू नको आणि माझं अपूर्ण राहिलेलं काम आता लवकरात लवकर पूर्ण कर. त्यावर अस्तिका विचारते, कोणतं काम विरोचका? तर रुपाली सांगते, कालवज्राला जन्म देणं. त्यावर अस्तिका म्हणते, पण हे तर आता अशक्य आहे, कारण आता नेत्रासुद्धा घरात आहे. आणि मी याआधी असा प्रयत्न केला होता, पण काय घडलं ते बघितलं ना तुम्ही? त्यावर रुपाली म्हणते, कालवज्राचा या कलियुगात जन्म व्हावा म्हणून मी त्या अद्वैतला जिवंत ठेवला आहे, नाहीतर मग मी त्याला कधीच मारून टाकलं असतं. आणि जर आत्ता हे शक्य होणार नसेल तर त्याला तरी जिवंत कशाला ठेवायचं? पण ते ऐकून अस्तिका घाबरते. ती म्हणते की माझ्या विषाचा त्याच्यावर काही परिणाम होत नाहीये आणि आता घरात नेत्रासुद्धा आहे, मग आता आपण काय करायचं? आणि त्यावर रुपाली काहीच उत्तर देत नाही. या सगळ्यातून आता कसा मार्ग काढायचा ते तिलाही सुचत नाही. तर दुसरीकडे केतकी, फाल्गुनी आणि तनू त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात. बराच वेळ झाला तरी कोणीही इकडे का आलं नाही असा त्यांना प्रश्न पडतो. शेवटी फाल्गुनी आणि तनू बाहेर जाण्यासाठी निघतात, पण केतकी त्यांना थांबवते. त्याच वेळी कोणीतरी दरवाजा नॉक करतं. फाल्गुनी उघडण्यासाठी जाणार, पण केतकी तिला थांबवते आणि स्वतः दरवाजा उघडते. तर समोर नेत्रा असते. मात्र केतकी तिला घाबरून रूममध्ये सुद्धा येऊ देत नाही. आणि त्यांचं असं वागणं बघून नेत्राला खूप वाईट वाटतं. मात्र ती रूम बाहेरच थांबते आणि त्यांना म्हणते की घाबरू नका, मला तुमची मनस्थिती कळते, पण मी इथे तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आली आहे की सावध राहा, एकमेकांसोबत राहा. कारण आता गरुडदेवांच्या आरतीचा सुद्धा त्या अस्तिकावर काहीच परिणाम झाला नाही. आणि ते ऐकून या तिघांच्या पायाखालची जमीनच सरकते. ते खूपच घाबरलेले असतात. तर नेत्रा त्यांना सांगत असते की विरोचकाची शक्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तो खूप आक्रमक झाला आहे. अस्तिकासुद्धा आपल्यावर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकते, त्यामुळे तुम्ही एकमेकांसोबत राहा. मागच्या वेळी आपण जसं एकीचं बळ त्यांना दाखवून दिलं होतं, यावेळीसुद्धा आपण तसंच करूयात. मी आहे तुमच्यासोबत, तुम्ही काळजी करू नका. आणि मग ती तेथून निघून जाते.
आणि मग ती मनाशी देवी आईची प्रार्थना करत म्हणते की आता तुझ्या चरणांशी काय खरं आणि काय खोटं हे सगळ्यांनाच समजेल, पण तोपर्यंत माझ्या कुटुंबियांची काळजी घे, त्यांना सुरक्षित ठेव. तर दुसरीकडे नेत्राचं बोलणं ऐकून तिघेही फक्त एकमेकांकडे बघत असतात आणि मग नंतर फाल्गुनी म्हणते की काकुमा, हीच आपली नेत्रा आहे. तुम्ही बघितलं ना तिचं बोलणं किती रिअल वाटत होतं. तर तनू म्हणतो अगं पण मग त्या दुसऱ्या नेत्राचं काय, तिचं बोलणंसुद्धा असंच रिअल वाटतं. तर केतकी रडतच म्हणत असते की जर ही आपली खरी नेत्रा असेल तर मी तिला रूम बाहेरच उभं केलं, तिला किती वाईट वाटलं असेल. मात्र त्याच वेळी अस्तिका त्या ठिकाणी येते आणि ती केतकी फाल्गुनीला विचारते की ती अस्तिका या ठिकाणी आली होती का. मात्र त्यावर या काहीच उत्तर देत नाही. तर अस्तिका सरळ रूममध्ये जाते आणि या तिघांना सांगते की तुम्ही सावध राहा, कारण आता विरोचक आणि ती अस्तिका खूप आक्रमक झाले आहेत. विरोचकाने त्या अस्तिकाला माझं रूप दिलं आहे, त्यामुळे ती तुमच्यासमोर रडेल, तीच नेत्रा आहे असं सांगेल, पण तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू नका. आता तर तिच्यावर गरुडदेवांच्या आरतीचा सुद्धा परिणाम झाला नाही. मात्र तुम्ही घाबरून जाऊ नका, त्रिनयना देवी आई आपल्या पाठीशी आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की देवी आईच्या मनात नक्कीच काहीतरी आहे, म्हणून हे सगळं काही ती घडवून आणत आहे. आणि मग त्यानंतर ती सुद्धा नेत्राप्रमाणेच यांना सांगते की आपण पुन्हा एकदा एकीचं बळ दाखवूयात आणि त्या विरोचकाचा डाव उधळून लावूयात. आणि त्याचसोबत ती या तिघांना असंही सांगते की तुम्ही त्या अस्तिकाच्या हातचं काही खाऊ नका. आणि मग ती तेथून निघून जाते. मात्र तिच्या अशा बोलण्यामुळे या तिघांना नक्की नेत्रा कोण आणि अस्तिका कोण हे कळत नाही. तर दुसरीकडे अद्वैतने आबांना कॉल केलेला असतो. आबा त्याला सांगतात की आपल्याला दिवसा उजेडी देवळात जाता येणार नाही, रात्रीच आपल्याला देवळात जावं लागेल. त्यावर अद्वैत सांगतो ठीक आहे, मग आम्ही आज रात्रीच वावोशीला येतो. आणि मग तो इंद्राणीला सुद्धा सांगतो की आबांनी सांगितलंय की आपल्याला दिवसा देवळात जाता येणार नाही आणि तसंही आपल्याला जे काम करायचं आहे ते गावकऱ्यांसमोर करून चालणार नाही. त्यावर इंद्राणी म्हणते ठीक आहे, आणि आबा आपल्यासोबत येत आहेत ही तर चांगलीच गोष्ट आहे. आणि त्याशिवाय अजून एक चांगली गोष्ट घडली आहे, ती म्हणजे की वावोशीला त्रिनयना देवी आईच्या मंदिरात रुपाली येऊ शकणार नाही. आणि एकदा का तिथे आपल्याला समजलं की आपली नेत्रा कोण आहे, तर ती दुसरी अस्तिका आपोआप आपल्या तावडीत सापडेल आणि तिचा खेळ संपेल. तर दुसरीकडे नेत्रा तिच्या रूममध्ये बसलेली असते. त्यानंतर अस्तिकासुद्धा त्या ठिकाणी येते. ती नेत्राला म्हणत असते की किती लाचार आहेस ग तू, 100 वेळा मी तुला इथून हकलून लावलं आहे, पण तरीसुद्धा तू परत इथेच आली ना. एकदा आरशात बघ स्वतःला, काय अवस्था करून घेतली आहे तू तुझी. माझ्यासोबत कशी वागली होती आठवतंय ना. सगळ्यांसमोर माझं खरं रूप तू उघडकीस आणलं, गरुडदेवाची आरती म्हटली, माझा गळा दाबला. आता बघ मी तुझी काय अवस्था करते ते. विरोचकाने तर तुझं अस्तित्वच मिटवून टाकलं. आता मान्य कर की या युद्धामध्ये आमचा विजय झाला आहे आणि तुझा पराभव. आणि त्यावर नेत्रा म्हणते की थोड्याफार गोष्टी मनाप्रमाणे घडल्या म्हणून तू खुश होऊ नको, कारण तू कधी तोंडावर पडशील तुझं तुलासुद्धा कळणार नाही. आणि तुला काय वाटतं, हे सगळं काही त्या विरोचकाने घडवून आणलं आहे का? तर नाही, हे सगळं काही तुमच्या कर्दन काळाने घडवून आणलं आहे. आणि नेत्राचं बोलणं ऐकून अस्तिका घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.